थंडीच्या थंड वातावरणामध्ये असं पीठ छान फॉर्मॅट होण्यासाठी तांदूळ भिजवण्यापासून पीठ दळेपर्यंत अशा छोट्या छोट्या प्रोसेस व्यवस्थित कराव्या लागतात. थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ व्यवस्थित फुलत नाही अशी अनेकाची तक्रार असते. इडली बनवण्यासाठी बेसिक टिप्स लक्षात ठेवल्या की तुमच्याही अशा इडल्या छान जाळीदार आणि सॉफ्ट होतील. हिवाळ्याचा सीझन हा सुरू झालेला आहे आणि खूपदा आपली इडली ही व्यवस्थित अशी फॉर्मॅट होत नाही आणि त्यासाठी काय करायचं ते मी आज तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. आणि त्यासोबतच मी इथं नारळाची चटणी आणि सांबार देखील घेऊन आलेली आहे. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात प्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्येच आपल्याला तांदूळ आणि डाळ हे मोजून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम मी इथं 3 वाट्या अशी तांदूळ घेणार आहे. एक पहिली वाटी माझा तांदूळ टाकून झालेला आहे. त्यानंतर दुसरी वाटी टाकणार आहे मी. ही दुसरी वाटी आहे आणि ही तिसरी वाटी आहे. 3 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. 3 वाटी तांदूळला 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं 3 वाटी तांदूळ घातलेले आहे. तांदूळ हे जुने असले पाहिजे, नवीन तांदूळ इथं वापरू नका. जुने तांदूळ हे कसे वळखायचे, हे सिल्की असतात. जुने तांदूळ पटापट असे पडतात. तुम्ही बघू शकता एकदम सिल्की आहेत आणि जाड असतात. त्याच्याने वळखायचं की ही जुनी तांदूळ आहेत म्हणून. तुम्ही राशनाचे तांदूळ असतात ते देखील इथं वापरू शकता इडलीसाठी. त्यानेही खूप छान अशी आपली इडली बनते. आता 3 वाटी आपण इथं तांदूळ घेतलेले आहेत. आता 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. ही पांढरी डाळ आहे, दुकानात तुम्हाला सहज मिळेल. इथं ब्लॅक कलरची जी डाळ असते ती यूज करू नका. इडलीसाठी आपल्याला ही अशी बिना सालपटची डाळ टाकायची आहे. आता ही 1 वाटी आपल्याला घालायची आहे. 3 वाटी तांदूळला 1 वाटी डाळ आपल्याला घालायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून असं मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे तुम्हाला सहज कुठेही अवेलेबल होईल. हे मेथीचे दाणे आपल्याला 1 टेबलस्पून असं टाकून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपले इडलीचं जे बॅटर असतं ते पटकन फॉर्मॅट व्हायला मदत होईल. आता 1 टेबलस्पून मी मेथीचे दाणे यात घातलेले आहेत. आता 2 ते 3 पाण्याने छान आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. छान याचं पूर्ण पावडर निघेस्तोवर आपल्याला चोळून हे पूर्ण छान असं धुवून घ्यायचं आहे. मी 3 ते 4 पाण्याने याला छान असं धुवून घेणार आहे. याच्यावर जे पावडर असते ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 पाण्याने छान माझे तांदूळ इथं धुवून झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं धुवून झालेलं आहे. पूर्ण मी वाईट असं धुवून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला फुल भरून असं पाणी भरून ठेवायचं आहे यात. आता मी हे सकाळी 9 वाजता भिजवत आहे, तर आपले 4 वाजता हे पूर्णपणे असं भिजून जाईल. म्हणजे 7 ते 8 तास आपल्याला हे असं तांदूळ वगैरे भिजून ठेवायचं आहे. आता 7 ते 8 तास झालेले आहे. संध्याकाळचे 4:30 वाजत आहात. तुम्ही बघू शकता आता हे छान असं आपलं बॅटर झालेलं आहे फुलून. आता याला आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान असे फुगलेले आहेत. आता हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. हेच पाणी आपल्याला वाटण्यासाठी यूज करायचं आहे. चला मग आता आपण वाटण्याची तयारी करूयात. त्याआधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. हे कांदे पोहे बनवणारे जे पोहे असतात तेच पोहे आहेत. याला छान असं 2 पाण्याने धुवून घ्या आणि 2 मिनटं असं भिजवून घ्या. यालाही आपल्याला या तांदूळमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपली इडली हे छान असं पांढरी शुभ्र येईल आणि सॉफ्ट असं बनेल. आता आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण दुसरं पाणी न घालता त्यात जे असतं एक्स्ट्राचं पाणी तेच घालून आपल्याला हे तांदूळ छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आता आपल्याला छान हे वाटून घ्यायचं आहे. एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून ठेवलेले जे तांदूळ असतात ते टाकून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ हे छान असं नरम बारीक असं वाटून झालेलं आहे आणि भांड्याला तुम्ही बघू शकता असं पूर्ण चिटकलेलं आहे आणि हे व्यवस्थित हाताने निघत नाही. त्यासाठी आपल्याला इथं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. असं केल्याने जे चिटकलेलं जे खाली डाळ वगैरे असते ते पूर्णपणे निघून जाते. तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे डाळ जे आहे ते निघून गेलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला ह्या इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे
आणि भांडं तुम्ही बघू शकता पूर्ण असं क्लीन झालेलं आहे, कुठेही असं चिटकलेलं नाही आहे. अजून थोडं पाणी घालून तुम्ही परत मिक्सरला लावू शकता. आता आपल्या इथं बॅटर असं पूर्ण पिसून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला इथं थोडं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपल्याला चवीपुरतं इथं मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे, नंतर आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. मीठ तुम्ही कधी टाकलं नसेल मीठ आत्ताच, पण मी टाकते, कारण की याने काय होतं, आपल्या इडलीचं जे बॅटर उरतं ते 2 ते 3 दिवस असं छानपैकी व्यवस्थित राहतं. बिलकुलही आंबट बनत नाही आणि खराब देखील होत नाही. म्हणून मी आत्ताच यात मीठ घालते आणि त्यानंतर एकदाच मीठ घातल्यावर आपल्याला नंतर या मीठ घालण्याची आवश्यकता नसते. आता याला हे छानपैकी 2 ते 3 मिनटं असं पळीने छान फेटून घ्यायचं आहे. एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं फास्टमध्ये मी हे एकच डायरेक्शनमध्ये छान फिरून घेते. पूर्ण आपल्याला हे जे बॅटर आहे ना एकदम फ्लफी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं असं हे एकदम हलकं झालेलं आहे बॅटर. याला छान असं फ्लफी होऊ देऊया. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी एकदम बारीक हे वाटून घेतलेलं आहे इडलीचं पीठ. हे बिलकुलही आपल्याला रवाळ नाही ठेवायचं आहे, एकदम सॉफ्ट फाईन पेस्ट म्हणतात तसं करून घ्यायचं आहे. याला बिलकुलही असं रवाळासारखं वाटायचं नाही आहे. जर असं वाटत असेल तुम्हाला हे की इडलीचं बॅटर हे रवाळ आहे तर पुन्हा त्याला आपण वाटायला घेऊयात. कुठलीही अशी एक गरम चादर घ्यायची आहे, त्या चादरने आपल्याला रात्रभर फॉर्मेट करायला ठेवायचं आहे पीठ. तर कसं करायचं, इथं चादर आपल्याला छानपैकी असं लपटून घ्यायचं आहे. कुठलाही गरम कपडा किंवा स्वेटर तुम्ही यात यूज करू शकता. मी चादर घेतलेली आहे, ही खूप अशी गरम चादर आहे. याने आपल्याला छान असं रॅप करून घ्यायचं आहे टोपाला आणि किचनच्या कुठल्या तरी एका साईडच्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे. जिथं असं गरम असेल असं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला हे सकाळी खोलून बघायचं आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहे. मी आता हे खोलून बघते. खूप छान प्रकारे असं हे फॉर्मेट झालेलं आहे बॅटर. तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार असं फुललेलं आहे इडलीचं बॅटर. खूप छान देखील लागते असं बॅटर. तुम्ही बघू शकता खूप छान असं फुलून झालेलं आहे. हिवाळा असो किंवा पावसाळ्यात अशी ही ट्रिक तुम्ही यूज करून बघणार ना तर नक्की तुमचं बॅटर देखील असंच फुलणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम आपल्याला इथं बनवायचं आहे सांबारची रेसिपी. मी इथं डाळ छानपैकी असं अर्धा घंटा भिजवून घेतलेली आहे. ही तुरीची डाळ आहे, त्याला अर्धा घंटा असं भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी चिंच देखील अशी भिजवून घ्यायची आहे. ही देखील मी अर्धा घंटा असं भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर एक टमॅटो, मोठा टमॅटो घ्यायचा आहे. एक टमॅटो असं बारीक कापायचं आहे. एक मिरची घ्यायची आहे आणि इथं थोडं अद्रकचं किस घ्यायचं आहे आपल्याला. आता इत्यादी साहित्य आपल्याला सांबारसाठी लागणार आहे. तुम्ही बघू शकता. आता डाळला छानपैकी धुवून घ्या 2 ते 3 पाण्याने. धुवून छानपैकी असं मी कुकरमध्ये घातलेलं आहे आणि त्यात आपल्याला टमॅटो वगैरे जे होतं साहित्य ते टाकून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी, जसं आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिजवण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी 1 ग्लास असं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला हळद आणि मीठ घालायची आहे. अर्धा टेबलस्पून हळद घातली आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करूयात. एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला असं लंबा स्लाईस करून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं मी शेंगा घेतलेल्या आहेत शेवगाच्या. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता इथं थोडंसं तेल घालायचं आहे. 1 ते 1.5 मापलं तेल घालते मी. तेलात आपल्याला राई सोडायची आहे. 1 टेबलस्पून असं राई घालायची आहे. आता राईला छानपैकी असं तडतडू द्या. मगच जिरं घाला. 1 टेबलस्पून जिरं घातलं आहे. आता लगेच आपल्याला इथं कढीपत्ता घालायचा आहे. त्यालाही तडतडू द्या. मग आपण कांदा घालूयात. आता आपल्याला कांदा घालायचा आहे. कांद्याला जास्त असं शिजू द्यायचं नाही आहे. आपल्याला कांदा इथं कच्चाच ठेवायचा आहे. फक्त तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचा आहे. थोडाफारच फ्राय करायचा आहे. जास्त असं फ्राय करू नका कांद्याला, कारण की सांबारमध्ये कांदा हे असं जाडसरच असतो आणि थोडा कच्चाच असतो. 2 मिनटं असं फ्राय करून घेऊयात. आता त्यातच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मी अर्धा टेबलस्पून. धना पावडर टाकते अर्धा टेबलस्पून. हळद टाकते अर्धा टेबलस्पून. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी अर्धा टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. आता इथं सांबार मसाला घालायचा आहे आपल्याला. 1 मोठा चम्मच असं टाकून घ्यायचा आहे सांबार मसाला. आता याला छान असं मिक्स करून घ्या तेलात.
पूर्ण एकजीव करून घ्या. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला इथं शेवगाच्या शेंगा आहेत ते टाकून घेऊयात. यालाही 2 ते 3 मिनटं असं यात परतून घेऊयात. कमीवरच आपल्याला याला 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं आहे असंच. आता आपली डाळ खोलून बघूया शिजले की नाही. तुम्ही बघू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे. आता याला पूर्ण आपण असं घोटून घ्यायचे आहे डाळीला. छानपैकी असं घोटून घेऊया डाळीला. त्यात पाणी घालूयात थोडं. आता आपल्याला हे इथं शिजून झालेले आहे थोडंफार शेंगा. आता यात डाळ टाकून घेऊयात आणि याला आपण कमीवर छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे. आपल्याला 10 मिनटं लागतात, 10 ते 15 मिनटं लागतात शेंगा शिजायला. पूर्ण एकजीव करून घ्या. थोडी उकळी फुटू देऊयात. नंतर आपल्याला कमीवर गॅस ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे गॅसवर, कमी गॅसवर. डाळीला उकळी फुटलेली आहे. आता झाकण ठेवून आपण त्याला साईडला ठेवून देऊयात कमीवर. 10 ते 15-20 ते मिनटानंतर आपण पुन्हा हे डाळ चेक करून घेऊयात शेंगा शिजले की नाही बघण्यासाठी. आता शेंगा आपले शिजलेले आहेत. आता आपल्याची चिंचेची कोळचं पाणी आहे ते घालून घेऊयात. आता कोळचं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पूर्ण मिक्स करून घेऊयात. आता इथं डाळ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथं नारळाची चटणी करून घ्यायची आहे. एक मोठं नारळ घेतलेलं आहे, त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला लावून आपल्याला छानपैकी असं फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. छान असं बारीक वाटून घ्या याला. आता आपण इथं कढई ठेवूया, छोटीशी तडका पॅन ठेवते मी इथं. यात थोडंसं तेल घालायचं आहे. एक मापलं असं तेल घालून घ्या. थोडं जिरं घालूया, राई घालूयात. राईला छान तडतडल्यावरच आपल्याला कढीपत्ता वगैरे घालायचा आहे. तुम्ही बघू शकता राई छानपैकी अशी तडतडली आहे. गॅस इथं बंद करून घेऊयात. आता कढीपत्ता घालूयात. कढीपत्ताही आपला छान तडतडला आहे. आता हे तडका आपल्याला नारळाच्या चटणीत ओतून घ्यायचा आहे. छानपैकी असं नारळाच्या चटणीत ओतून घ्या आणि आपली चटणी इथं तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी देखील लागते. ही साधी आणि सिंपल चटणी आहे. तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा. खूप उत्तम प्रकारे याची टेस्ट देखील असते. आता छान आता या तडक्याला मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात टेबलस्पूनच्या साहाय्याने. चटणी आपली इथं तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि टेस्टी देखील असते ही चटणी. तुम्ही हवं तर इथं हळद देखील घालू शकता. हळद घालून देखील ही चटणी खूप छान टेस्टी देखील बनते. आता आपल्याला इडल्या करून घ्यायच्या आहेत. इडली पात्र घेतलेलं आहे मी, त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी चिंच यात टाकायची आहे आपल्याला. चिंच टाकल्याने आपलं इडलीचं पात्र जे असतं ते काळं पडत नाही. आता इडली आपल्याला एक एक करून यात थोडी थोडी इडली टाकून घ्यायचं आहे. सगळ्या इडली पात्रामध्ये आपल्याला इडली टाकून बॅटर टाकून घ्यायचं आहे. आता झाकण बंद करून आपल्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे इडली शिजण्यासाठी. 10 मिनटं झालेले आहेत. झाकण उघडून मी बघितलेलं आहे. छान प्रकारे अशी इडली ही शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुगलेली देखील आहे इडली आणि जाळीदार झालेली आहे इडली. तुम्हाला मी इथं खोलून दाखवते किती पांढरी शुभ्र इडली झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला एक इडली मी तोडून दाखवते. एकदम अशी जाळीदार, जशी बाजारात भेटते ना तशीच जाळीदार अशी इडली तयार आहे. पावसाळा असो किंवा हिवाळा नक्की अशी इडली बनवून बघा आणि मी गॅरंटी देते तुमचीही देखील इडली अशी जाळीदारच बनेल. बघू शकता ना किती रवाळ अशी इडली तयार झालेली आहे आपली. खाण्यासाठीही खूप छान असते ही इडली. तुम्ही नक्की बनवून बघा. इडल्या आपल्या इथं तयार झालेला आहे. आता सांबारही आपले झालेलं आहे. गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे सांबारचा. आता आपल्याला हे ताट सर्व करायचं आहे. चला मग इडली, सांबार, चटणी
आणि डोसा इत्यादी मी सर्व केलेलं आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.